आमचा महिलांचा खूप छान प्रतिसाद आहे आम्हाला। सर्व महिला सर्व कामं टाकून आमच्यासाठी येत आहेत। आमचे उमेदवार आहेत सौ सुनीता रोहिदास मोरे या आमच्या शिवसेना उभाटा गटाच्या जिल्हा परिषद गणासाठी निवडलेल्या उमेदवार आहेत। आणि आमचे दुसरे उमेदवार आहेत श्री भगवान बाळकृष्ण संचे, हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत। दोन्ही उमेदवार पहिलेही राजकारणात राहिलेले आहेत। राजकारणात त्यांनी भरपूर चांगली कामे केलेली आहेत। ही नेरळच्या पूर्ण जनतेला माहिती आहेत की त्यांची कामे कशी आहेत। त्यांचा कार्यकाळ पूर्ण नेरळ जनतेने पाहिलेला आहे। मला एवढी खात्री नक्की आहे की नेरळची जनता आमच्या जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांना बहुमतांनी विजयी करतीलच, आणि हाच विश्वास मी नेरळच्या जनतेवर दाखवते। आणि तुम्ही आज बघू शकता की पुरुषांपेक्षा महिला खूप आघाडीने पुढे आहेत। तशीच आमची सुनीताताईला पण बहुमतांनी विजयी करावं, भगवान बाळकृष्ण संचे यांना सुद्धा प्रचंड बहुमतांनी विजयी करा, हीच मी नेरळ जनतेला, नेरळच्या विभागाला आव्हान देते। धन्यवाद। परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो। माझे नाव सौ ज्योती दीपक मिरकुटे। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमचं चिन्ह मशाल आहे, त्या गटाचे मी पंचायत समिती विभाग संघटक आहे। माझ्या म्हणण्याप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेचे जे नेरळ गटाच्या उमेदवार आहेत त्या सौ सुनीता रोहिदास मोरे यांच्याकडं मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला त्या एक सुस्वभावी आणि असं त्यांचं फेस जर बघितलं तर नेहमी त्या हसतमुख असतात। आणि त्यांच्याकडे मी ज्यावेळी प्रथम पाहिलं तेव्हाच मला समजलं का आपला हा विजय पक्काच आहे। कारण त्यांच्या स्वतःचं आणि त्यांचे मिस्टर रोहिदास मोरे, त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा प्रथमेश मोरे यांच्या नेरळच्या राजकारणात खूप मोठा वाटा आहे। तो प्रथमेश मोरे तर कुठेही स्वतः फोन करून सांगतो का तुमच्याकडे काय पाहिजे, हळदी कुंकू असेल तर तो सगळ्यांना सहकार्याने एकत्र करतो। त्याचप्रमाणे आता आमचे राष्ट्रवादीचे श्री भगवान दादा चंचे हे तर काय विचारूच नका, त्यांना कार्यसम्राट हीच पदवी दिलेली आहे। म्हणजे त्यांच्याकडे बघितलं ना का आम्हाला असं वाटतंय का आता ते आले का आपला विकास काही राहणार नाही, सगळीकडे भरपूर विकास होणार। तर अशा प्रकारे आमचे जे दोन उमेदवार आहेत सौ सुनीताताई रोहिदास मोरे आणि भगवान दादा चंचे यांची, सुनीताताईंची निशाणी आहे मशाल, भगवान दादांची निशाणी आहे घड्याळ। तर या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदानाने उमेदवारांना भरपूर मतदान करून विजयी करावे आणि आपला झेंडा वरती न्यावा, हीच माझी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे। मी कल्पना शिवराज चव्हाण, उपतालुका संघटिका नेरळ। मी जेव्हा पण रोहिदास मोरेंची मिसेस सुनीता रोहिदास मोरे त्यांच्याकडे बघितलं की असं त्यांचा चेहरा इतका प्रसन्न आहे, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतरच वाटतं की हा आपली सीट अगदी 100%। आणि भगवान दादांबद्दल तर काय बोलायलाच नको, भगवान दादा पण आपले असे उमेदवार आहेत की त्यांच्या पुढे काय बोलणंच नाही, ते नेरळचा विकास आहेच ठरलेला। आणि हे दोन्ही जे उमेदवार आहेत जिल्हा परिषदच्या सुनीताताई मोरे, पंचायत समितीचे भगवान दादा चंचे, हे दोन्ही पण उमेदवारांसाठी महिलांचं तर तुम्ही आता बघताच आहात की किती महिला स्वतःहून, म्हणजे अगदी त्यांना नुसता एक फोन गेला तरी आपली कामं टाकून सगळ्या महिला येतातच आहे। महिलांची संख्या सगळ्यात जास्त आहे। आणि माझी अशी इच्छा आहे की परिवर्तन विकास आघाडी जी आहे त्याच्यासाठी सर्वांनी मतदान करून, एक मताने मतदान करून दोन्ही उमेदवारांना निवडून द्या, ही माझी अपेक्षा तर पूर्ण होणारच आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय